मला तसं वाटत नाही. तामिळनाडू मधली राजकीय परिस्थिती ही अत्यंत विचित्र निर्माण झाली आहे. त्रिशंकू विधानसभा टीव्हीके पक्ष जो आहे विजय थलपती यांचा, त्यांना सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून लोकांनी निवडून दिलं 108 जागा. पण बहुमतासाठी त्यांना साधारण अजून 8 ते 9 जागा कमी पडतात. डीएमके पक्षाला काही जागा, काँग्रेस पक्षाला 5 जागा, पीएमके पक्षाला 4 जागा. आता या सगळ्यांनी मिळून जर टीव्हीकेच्या मागे उभे राहिले तर सरकार बनू शकतं. पण भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत, राजेंद्र आर्लेकर, त्याने अत्यंत आरमोटीत भूमिका घेतली. मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही. हे लक्षात घ्या. हे घटनात्मक दृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे. 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असल्या तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही हंपक आणि खोटारडे आहे. नाही नाही, भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना. कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत, बाकी काय सगळे कोश्यारीच आहेत.